मी प्रमोद किसनराव खंडारे, महाराष्ट्र प्रदेश सचिव अनुसूचित जाती मोर्चा। आज अमरावती शहरामधील ही अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाची प्रमुख मागणी जी आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये प्राधान्यानं SC वर्गातील मातंग समाजाच्या तरुणांना उमेदवारी देऊन त्या प्रभागामध्ये पाठावं, सभागृहात पाठावं, याकरिता ही महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। मातंग समाजाच्या तरुणांना अनुसूचित जाती वर्गाच्या स्थानिक प्राधान्य उमेदवारी देऊन समाजाला न्याय द्यावा, याकरिता आजची ही महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे। तसेच एकतर महापालिकेची निवडणूक ही 9 वर्षानंतर होऊ घातलेली आहे, त्यामुळे सर्वांनाच याचा उत्साह आनंद होत आहे आणि विशेष करून तरुणांना जास्त याचा आनंद होत आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मातंग समाजाच्या ज्या वस्त्या आहेत, विभिन्न वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असो, दलित वस्त्या असो, तिथे मातंग समाज मोठ्या प्रमाणात राहतो आणि त्या समाजाचं काहीतरी प्रतिनिधित्व सुशिक्षित आणि तरुणांच्या हाती यावं, हाच एकमेव उद्देश या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे। आणि मला असं वाटतं की सर्वांगीण विकासासोबत वंचित शोषित पीडित समाजासाठी भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार हे सातत्याने अग्रेसर राहून समाजाला आणि या वर्गालाही न्याय देण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत आहे। उदाहरणार्थ झालं तर मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित किंवा शिक्षणाच्या माध्यमातून, आरटीच्या माध्यमातून त्यांना मोठ्या संधी आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना संधी दिल्या गेली महाराष्ट्र शासनाने, देवेंद्रजी फडणवीस यांनी। आणि आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्यासारख्या शहरामध्ये भव्य दिव्य मोठा निधी या शासनाने दिला। त्यासोबतच अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आणि त्यांचा पुतळा रशियात सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांनी पुतळा स्थापित करून या समाजाचा गौरव वाढला आहे। आम्हाला अपेक्षा आहे की या महापालिकेमध्ये, संपूर्ण महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा विक्रमीपणे यावेळेस निवडणुकीमध्ये विक्रमीपणे म्हणजे 50+ येईल असं आम्ही मातंग समाजाला आवाहन करतो आणि त्या दिशेनेच ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आज माझ्यासोबत अमरावती अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री श्रीमान आदरणीय सुमेशजी कलानी सोबत आहेत, तेही युवकांना आवाहन करतील। मी पूर्वरित त्यांना सांगतो की आपणही संबोधित करा। सर्व पत्रकार बंधूंचं खूप हार्दिक स्वागत। जी बैठक आहे ही अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं बैठक आपण ठेवतो आहे। आजची जी म्हणजे परिषद पत्रकार परिषद आहे ही अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आहे आणि भारतीय जनता पार्टीने अनुसूचित जाती मोर्चामध्ये येणारा जो हा मातंग समाज आहे, हा 2 नंबरचा समाज आहे। या 2 नंबरच्या समाजाला, मातंग समाजाला भारतीय जनता पार्टीने किमान 7-8 तिकीट या ठिकाणी द्याव्यात आणि समाजाचं प्रतिनिधित्व त्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये करता यावं, यासाठी बहुसंख्येने त्या ठिकाणी आपले नगरसेवक निवडून जातील। याकरिता ही पत्रकार परिषद आहे। सोबत आमचं या ठिकाणी समाजाला आव्हान पण आहे की तुम्ही, भारतीय जनता पार्टी आपल्या समाजासोबत ताकदीने हमेशा राहत असते आणि भारतीय जनता पार्टीने समाजाला हे भरपूर निधी उपलब्ध करून दिलेली आहे। अन्नप्रश्नाचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत। काही आरटीची स्थापना जी केलेली आहे ही पण याच कालावधीत झालेली आहे। तर त्याच्याकरिता संपूर्ण समाज हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील असं पण या ठिकाणी आम्ही आवाहन करतो आहे। तुम्ही 6 ते 7